काय रे दोस्ता आलास तर बेसूच सोबास आता सबस्क्राईब हो करून जा. तर हे बघ काय सांगू आता आपला हात ना पूर्ण म्हणजे मोचवायला आहे. डायरेक्ट मोरीत पडलोय मी. काय नाही आज आपण हात जाणार आहेत. जाम दुखतो ना तर जरा व्यवस्थित करून टाकू बरोबर का नाही. चला मग तुम्ही पण बघत राहता. त्याच्यामुळे दुसऱ्या ह्याच्याने आता दुसऱ्या हाताने व्हिडिओ बनवता ह्याच्याने काम करता येत नाही जरा थोडासा. ओके अरुणाचे जे म्हातारे बाबा आहेत ना ते हात चांगले करतात तर मग त्यांच्याकडे चालते बघा मागून आलेत. तेव्हा तारुणासांच्या इथे घरी जाऊ आणि मग आपण करू आता आपण चांगलं आपलं. ओके नो असं आता मळायला घेतला आहे हात. गावठी उपचार आपण आता करणार आहेत. आय आय बघा मित्रांनो असा बघा दुखवाता पण बरा वाटत. ते हालचाल होईच ना ती हालचाल होईच त्याच्यामुळे आता दुकानावर परत गाडी चालवायला लागते मग ते हालचाल होतेच हाताची. बघा मित्रांनो आता फायनली आपण ना जाणार आहेत. काय आपलं माहिती आहे ना रोज मोकाळा यायला लागतं दुकानावर वगैरे थोडासा बँकेत वगैरे ते पण काम आहे. तिकडचं एक काम करून घेऊ आणि आता निघू. तर चला मग आता हे बघा साईता गाडी लावली आपण आपल्या इथं घरीच आहे. गाणी वगैरे सयार बियार देऊ लावून चला आता बघत राहा. ओके बघा मित्रांनो फक्त एक कागद आहे फक्त साधा एक कागद आहे याच्यासाठी आता जव्हारला जायला लागणार. जव्हारला चाललो जव्हारला मोखाडे आता जाऊ निघू जव्हार. ओके तर हे बघा मित्रांनो फायनली आपण ना आता इथं कोणता मस्त धाब्याला जेवायला आलोय आज. चला बघा सॉरी चला बरं बघू आपण चव आता काय बरोबर का नाही. चला तुम्ही पण बघत राहा कंटिन्यू. ओके चला मित्रांनो जर बाहेर गेलो ना तर नॉनव्हेज शिवाय आपण खात नाही. तर नॉनव्हेज ऑनली व्हेज होता त्यामुळे आता बघा मी इथं शैलेश आहे. तर आता जेवायला ठीक आहे. तर मित्रांनो काय झालं माहीत आहे का काय सांगू आम्ही इथे आलो जेवायला पण जेवायची पूर्ण व्हेज होता नॉनव्हेज नव्हता. मग आम्ही नाही जेवलो आता डायरेक्ट दुसऱ्या हॉटेलला जाऊ आपण जेवायला. ठीक आहे गाईज बघा आता चालू जव्हार. तर आपला बँकेत काम आहे ना ते करून आणि मग लगेच वापस रिटर्न. आपलं आता माहीत आहे डेली रुटीन काय नुसता दुकान 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 दुकान. आता कसं आहे माहीत आहे का मित्रांनो जर दुकान चालवलं नाही तर पैसे भेटतील कुठून. हा बरोबर का नाही. काहीतरी बिझनेस पाहिजे ना. तुम्ही पण बिझनेस करा आणि तुम्ही पण मोठे व्हा. जळू नका. सॉरी जे सबस्क्राईब म्हणजे आहेत ना यूट्यूबवर आहेत ना ते जळत नाही कोणी पण साले जवळचेच जळतात. आता गाडी घेतली तर काय सांगू जाऊ दे काय तुम्ही तरी सपोर्ट करा रे मित्रांनो. ओके गाईज बाय बाय. बघा मित्रांनो फायनली आपण ना गाडी लावली तिकडं आणि आता आपण जात आहेत जव्हारमध्ये कारण तिकडे लावायला गाडी लावायला जागाच नाही ना त्याच्यामुळं आता तिकडे जाऊ आपला काम वगैरे करून घेऊ आणि मग डायरेक्ट लव जव्हारला जाऊ. इस भाई का रील्स बनाना ना क्या रे भाई. तर हे बघा मित्र आता फायनली आपण आलोय कुठं रे लरफाव जरफाव लार्फ आलोय लरफाव जरफावर लार्फ आलोय लव जव्हारला आलोय. हे बघा इथं गाडी पण आपली लावली इथं आपण सध्या गाडी पण एकदम शायनिंगमध्ये लावून आलोय. हे बाईची जरा रील्स बनवायची आहे ना याची रील्स बनवायची आहे मग जाऊ तिकडे जरा गाडीची पण रील्स बनवायची आज परत. ओके गाईज सगळ्यांनी बघत राहा तुम्ही कंटिन्यू. शैलेश भाई रील्स कुठं बनवणार आहेस. रील्स कुठे सेल्या बरं बनवशील इथं काय चालेल चालेल चल मग ठीक. बघा मित्रांनो फायनली ना आपल्या आता भूक जेवायचा प्लॅन चुकला आपला त्याच्यामुळे आता टायमिंग झाला ना. शैलेशला घ्यायला सांगितलं आहे पार्सल बिर्याणी. आपल्याला गाडीची पण रील्स बनवायची आहे ना तर मग काय आता गाडीची रील्स बनवाय आपण जाऊ पहिला इथून मग काय दुकानावर. ओके हे बघा आता जव्हारमध्ये आहे मी अजून. हे असं आहे आमचा जव्हार आमचा म्हणजे नाही सगळ्यांचा. चला शैलेश भाई पण आला बिर्याणी घेऊन. चला आता इथं निघूया आपण. ओके तर काय सांगू मित्रांनो तुम्हाला ना आम्ही या गाडीची माझी रील्स बनवायला आलो होतो ना पण एवढा भारी होता ना आधी आता सगळी वाट लावून टाकली बहाणा कसा करून टाकलाय असे म्हणजे झाडं लागले ना सगळीकडे. तर काय सांगू रील्स बनवायला जागाच नाही भेटली आम्हाला. तर आता काय रील्स नाही मग कॅन्सल केलं आहे. तर चला बघत राहता जेवू. हे बघा बिर्याणी आहे जेवू आणि मग निघू घराकडं. चला फायनली जेवण झालंय आपला इथं आपण जेवलो. लोकेशन पण किती छान झालंय बघा ना मग भर आहे. चला मग आता काय निघू डायरेक्ट. मित्रांनो काय झालं माहिती आहे का आता हे बघून घ्या एवढ्या रील्स बनवले नाही एक रील्स नाही बरोबर शेवटी मी कशी तरी एक बनवलंय. तर चला आता काय निघू आपण घरी. हे बघा इथं आहे असा लोकेशन होता इथला रील्स बनवायला जव्हारचा. बघा फायनली ना आता रील्स वगैरे बनवून झालंय. इथं लोकेशन असा होता
शैलेश जास्त टाइम घेतला, मी तर माहित नाही, लगेच एक टेक मध्ये लगेच रील्स बनवतो. शैलेशमुळे टाइम झालाय. तर चला आता मस्त गाणी वगैरे देव लावून हॉटस्पॉट वगैरे चालू करा. तू गाणी देतो लावून भ्रुम डायरेक्ट मोखाडा भ्रुम. म्हणजे बसायला काय नव्हतं ते बघा. आता मी काय सोफा घेतला आपल्याला एक. हा सोफा असा घेतलाय इथं विकायला आणला तर जवाहर फाट्यावर 7,000ला घेतलाय. हा नाही अजून म्हणजे अजून तिकडं पण आहेत 2 याच्या खुर्च्या. तर एकदा सांगा तुम्ही मला परवडलाय का नाही. नसेल परवडेल तर मग टँक करून टाकतो परत. इथं सांगून टाका परवडलाय का नाही. ओके मित्रांनो. बघा मित्रांनो आपण कशी आता भुजिंग कालवायला घेतले. हा बघा मस्त भुजिंग झालंय. जास्त आहे ना त्याचे कालवत आहे ना एक, पण आता काय करू कालवू आपण ना. बघा कशी भुजिंग. वाव वंडरफुल. अरे पडला तिकडून त्याच्यामुळे आधीच ठेवला होता इकडं प्लेट. तर बघा या तुम्ही पण नक्कीच भुजिंग खायला आपल्या दुकानावर. ओके गाईज बाय बाय. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, माझ्याकडे कार गाडी आहे, मी यूट्यूबर आहे, मी रिस्टार आहे, माझ्याकडे जाम फॉलोअर्स आहेत. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे हे बघा काय काम करायला लागतं फॉलोअर्सला. हे बघा एवढी भांडी इकडे भांडी बाकीची घसून झालाय आणि आता ही बाकी अजून घसायला जातो. तुम्हाला फक्त पैसा दिसत मेहनत नाही दिसा माणसाची, बरोबर ना. आता काय करू आता दुकानावर तर घसायला लागतात सगळी जी भांडी आहे पहा. अजून तर हे बादली घसायची आहे, अजून आतमध्ये कढी बिडी त्या तशाच आहेत त्या पण घसायच्या आहेत. तर आता काय करू. तर मग आता भरपूर काम आहे आपल्याला. तर मग चला आजचा ब्लॉग आपण आता इथंच थांबू. आता उद्या भेटू. तोपर्यंत सगळ्यांना मिस यू. बाय बाय गाईज बाय.